महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन काहीतरी घडू शकतं असे संकेत दिले जात आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात सुनील तटकरे आणि संजय शिरसाट यांची दोन वक्तव्य समोर आली आहेत। तटकरे आणि शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। आपण पाहणार आहोत काय म्हणतात तटकरे, शिरसाट आणि त्याच्यावर अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्याचं काय म्हणणं आहे। एक तर 20 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून संसदेचं 3 आठवड्याचं अधिवेशन आहे। ज्या अधिवेशनामध्ये कदाचित हे बिल येण्याची शक्यता नाकारता येत नाही। 1.5 महिन्यामध्ये नेमक्या काय घडामोडी आहेत, काळाच्या उदरात कुठे दडलेल्या असतील तर कदाचित स्वातंत्र्य दिनाच्या नंतर तुम्ही 1.5 महिना म्हटल्याच्या नंतर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन होईल। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान महोदयांचं देशाला उद्देशून भाषण होईल। पुढच्या वर्षाचा संकल्प पंतप्रधान महोदय त्या ठिकाणी करतील। त्यानंतर काय उलाढाले असतील तर तुम्हाला माहिती असतील तर आम्ही सांगू, असू शकतात नसूही शकतात। राजकारणामध्ये सगळ्या चेंजेस आता यायची सुरुवात झालेली आहे। शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय। जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, हे वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे। म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही। पवार साहेबांचा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार असली कुठलीही चर्चा मी आतापर्यंत त्यांच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याकडनं ऐकलेली नाही। पवार साहेबांचा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार असली कुठलीही चर्चा मी आतापर्यंत त्यांच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याकडनं ऐकलेली नाही।